अध्यक्ष विधानसभा, आता ते विधानसभा चालू आहे म्हणून गेलेत. राहुल नार्वेकरजी, उपसभापती नीलमताई गोरे, मंत्री आमचे आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी कुठे गेले? मंगलप्रभात लोढा, मी त्यांना बोलणार होतो, हे घरं मंगलप्रभात लोढा बांधतात ना तशीच आहेत, म्हणजे चांगली क्वालिटीची, त्यामुळे गेले वाटतं ते, त्यापेक्षा चांगली आहे म्हणतात ते. मी त्यांना सांगतो तुम्ही असं बोललात. माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आपल्या नीलमताई गोरे, महापौर रितुताई तावडे, सदा सरवणकरजी, मनीषाताई कायंदे आणि ज्यांनी 9 वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. सातत्याने मी मुख्यमंत्री असताना पण कधी सोडायचेच नाही मला पाठपुरा. आता देवेंद्रजींचा पाठपुरा सोडत नाहीत, पण माझ्याकडे गृहनिर्माण खाता असल्यामुळे मलाही सोडत नाहीत ते. प्रामाणिक तळमळीचा आमदार आहे तो आणि आपल्या लोकांना उत्तम घरं मिळाली पाहिजे अशी भावना ठेवणारा आमदार आपला कालिदास कोळंबकरजी, चित्राताई वाघ, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर असीम गुप्ता, संजीव जयस्वाल, बोरीकरजी आहेत आणि शंभरकर आहेत, राजू वाघमारे आहेत, सर्व LNTचे कॉन्ट्रॅक्टर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या आज घर घेणाऱ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आता BDD चाळीत राहणारे आपले सगळे लोक टॉवरमध्ये राहणार आहेत आणि एक वेगळा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर चाव्या घेताना पाहिला. कितीतरी वर्षाचं जे स्वप्न होतं ते आज त्याची स्वप्नपूर्ती होती आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं सुरुवात केली आणि काम पुढं गेलं. मध्ये परत सरकार बदललं, दुसरं सरकार आलं, त्याच्यामध्ये थोडे स्पीड ब्रेकर आले, बरोबर ना जयस्वालजी? अरे तुम्हाला माहीत आहे ना सगळं. आणि मग कालच मला वाटतं देवेंद्रजींना डॉक्टर ऑफ सायन्स हे मिळाले ना, डिग्री. मी डॉक्टर नसलो तरी 2022ला आम्ही ऑपरेशन केलं आणि मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो त्यावेळेस. आणि परत या योजनेला गती दिली आणि मला आठवतं आहे की मला वाटतं 30 जून 2022ला आपण सरकार महायुतीचं आणलं आणि 2च महिन्यात यांच्यासाठी आणखी काही पोलिसांसाठी वगैरे, आता ते बोलत नाही मी, पण मोठ्या सवलती आपण दिल्या आणि BDDतल्या सर्व रहिवाशांसाठी अनेक निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले. याचा आनंद आहे आणि समाधान देखील आम्हाला आहे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. जेव्हा सर्वसामान्य माणूस चांगल्या घरात जातो, चांगल्या घरात जाणार आहे, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती आज होते आहे. हा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. आणि म्हणून घर हे केवळ इमारत नाही तर ती एक स्वप्नपूर्ती आहे. मी म्हटलं मगाशी, कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि सुखसमृद्धीचा पाया आहे. आणि म्हणून BDD चाळींना ऐतिहासिक वारसा आहे. मगाशी सांगितलं, या चाळींनी स्वातंत्र्याचा लढा अनुभवला आहे, गिरण्यांचा सुवर्णकाळ अनुभवलेला आहे आणि त्याचबरोबर येथे कामगार चळवळी झाल्या, दलित पॅंथरच्या चळवळी झाल्या, घटना झाल्या. पिढ्यानपिढ्या येथे राहणाऱ्या या चाळींशी भावनिक आणि सामाजिक सांस्कृतिक ऋणानुबंध या चाळींशी जोडले गेलेले आहेत. अशा या चाळी आहेत आणि 3-3, 4-4 पिढ्या इथं गेल्या. वर्षानुवर्ष 150-160 फुटाच्या खोलीत आपण राहता आणि किती अवघड असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे छोट्या घरामध्ये राहून. आणि म्हणून आम्ही नेहमी भूमिका अशी घेतो, सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यात चांगल्या
सुखसोयी मिळाल्या पाहिजेत यासाठी सातत्याने महायुती सरकारची भूमिका असते. आणि म्हणून आज बीडीडी चाळीचा पुनर्विकास होईल, घरं चाव्या मिळतील असं काही लोकांच्या तर चेहऱ्यावर इथं वाटत नव्हतं की बाबा एवढ्या लवकर आम्हाला मिळतील. परंतु आपले आमदार देखील खंबीर होते आणि त्यांचाही पाठपुरावा सातत्याने. आणि मुख्यमंत्री तेव्हा मी होतो, आता देवेंद्रजी आहेत, पण गृहनिर्माण मंत्री मीच आहे. त्यामुळे काही नगरविकास मंत्री पण मी आहे. त्यामुळे काही नियम अटी शिथिल करायचे असतील, मला आठवतं अगोदरचे मंत्री फाईलच घेऊन यायचे माझ्याकडे नगरविकास मंत्री असताना, आणि मी लगेच सही करायचो. बघायचो तुम्ही काय, मी विचारायचो लोकांच्या भल्याचं आहे ना, लोकांच्या फायद्याचं आहे, मी लगेच सही करून टाकायचो. कारण सही करण्यामध्ये माझा नंबर 1 आहे. हे मी नाही अजितदादांनी सांगितलंय, देवेंद्रजी बरोबर ना. तर आजचा दिवस खरंच चांगला आहे. खरं म्हणजे आज मोठ्या घरामध्ये आपण राहतोय. 2 BHKचं घर या ठिकाणी मिळतंय. यापेक्षा तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा आम्हालाही आहे, मुख्यमंत्र्यांनाही आहे, आमच्या सुनेत्रा ताईंनाही पण आहे, सगळ्यांना आहे आनंद. शेवटी आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सरकार चालवत असतो. आणि म्हणून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्याच आहेत. आणि गुढीपाडव्याची तुमची 19 तारखेला नवीन घरामध्ये गुढी उभारण्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. आणि बांधकामाच्याबद्दल तर मी सांगितलं मगाशी, चांगल्या क्वालिटीचं चांगल्या धर्तीचं बांधकाम आहे आणि LNTनी केलेलं आहे. LNTची कामं चांगली असतात आणि क्वालिटी कामं करतात. आणि म्हणून आता विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे म्हाडा तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे एक चांगली प्रतिमा तयार झाली, ती आपण जपली पाहिजे. त्याच्यापेक्षा आणखी काय काय आपल्याला जास्त करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि लोक जेव्हा म्हणतील मेरे पास 2 व्हीलर है, मेरे पास फ्रीज है, मेरे पास TV है, तेव्हा बीडीडीतले रहिवासी म्हणतील हमारे पास रीडेव्हलप 2 BHK है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.